पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे तुमचे निर्णय म्हणजे हे खुर्चीत बसणार आणि सगळ्यांना ऑर्डर सोडणार। वैजंती, माझं बोलून माफ करा, माझं मावं चुकलं। माझी नक्कल करतेस? नाही नाही, तसं अजिबात काही नाही। मी 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 सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते। दादा ते मुक्ता अजिबात तिची बाजू घेऊ नकोस। तिला सांग थोडीशी अजून प्रॅक्टिस कर, म्हणजे नक्कल एकदम 100% जमेल तिला। हो दादा, घरात जे काही झालं ते किती सहजपणे सगळे विसरले ना। खरंच खरंच तुम्हा सगळ्यांचं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे। आणि दादा तुझी पण कमाल वाटते रे मला। तुझी तत्व, नियम, शिस्त सगळीच सोडलीस ना तू। त्या मुक्ताशी इतकं कार्य जुळवून घेतोयस? घरामधला आनंद बघवत नाही का तुला? घरातली सगळी माणसं एकत्र नांदतायत, हसून खेळून राहतायत, बघवत नाही? आम्ही दोघं जण ह्याच कारणासाठी एकत्र आलेले आहोत। आम्हाला दोघांनाही घरातली शांतता हवी आहे, घरातला आनंद हवाय, सुख हवंय, समाधान हवंय। तू आणि तुझ्या नवऱ्यासारखे नाही होत आम्ही। ज्या घरामध्ये राहतो तिथेच त्याच घराला सुरुंग लावतो, कळलं ना? तुझ्या कर्माची फळं आहेत ती तुला भोगावीच लागतील। त्या विश्वासरावांचा फोन आहे। हॅलो, नमस्कार। नमस्कार रावसाहेब। तुमच्याच फोनची वाट बघत होतो। मुलांनी तुमच्या सगळा विषय कानावर घातला आहेच ना? हा, काय आता विरोधकाचं नातं संपवून एका नवीन नात्यामध्ये अडकणार आहोत आपण, तेव्हा तुमचं मत काय जाणून घ्यायचं होतं। अहो, आमचं तन मन धन सगळं मुलांच्या सुखासाठीच आहे। काय राजकारणात कायम तुम्ही आम्हाला मात देत आला, आता आमच्या मुलांनी आमची लाज राखली तुमच्या मुलीचं काळीज जिंकून। ते काय निवडणुकीतल्या संग्रामाचा परिणाम या नवीन नात्यावर होता कामा नये। आम्हालाही तसंच वाटतंय असं समजा। नाही काय, त्याच्यामुळे आपला राजकीय विरोध तरी संपेल। हो, आणि कधी भेटायचं ते सांगा, म्हणजे उद्याचा दिवस चांगला आहे मुहूर्त ठरवायला। बस शशिग्राम, उद्याच्या उद्याच ठरवून टाकू सगळं। नक्की नक्की या मग तुम्ही। हा, वाट बघतो मी तुमची। हो, ठेवतो। धन्यवाद। काय म्हणतात रावसाहेब? भेटूयात म्हणतात। काय म्हणतायत? काय नाही, लग्नाची बोलणी करण्यासाठी उद्याच येतो म्हणतायत। अरे वा, मग उद्याच बैठक होईल आपली। अगं मुक्ता, हा हा, माझी कॉफी माझ्या खोलीमध्ये घेऊन ये। वय आणते। वाचले, मला वाटलं दादा काय आज सोडणारच नाही। मला पण टेन्शन आलं होतं। मला वाटलं एवढं सगळं छान वातावरण आहे, त्याच्यावर बोळा फिरवला जातो की काय आता। आज पहिल्यांदाच मला रावसाहेबाचं कौतिक वाटतंय। आधीचं रावसाहेब असतं ना तर तुझ्या सकट आम्हा समद्यासनी फासावर लटकवलं असतं। आणि आज मला पण पटलंय की दादामध्ये सुद्धा एक खट्याळ माणूस लपलेला आहे। आणि त्यामुळेच मला आता एक ताजा प्रश्न वहिनींसाठी पडलाय। वहिनी, विचारू काय? वहिनी मला सांगा, दादा तुम्हाला कधी आय लव्ह यू असं म्हणालाय? काहीतरी काय काय आई म्हणला असेलच, तर तो अगदी रुबाबात म्हणला असेल।
याची असं वैजयंती माझं आय लव्ह यू म्हणून झालंय. माझी मस्करी करतात. थांबा तुम्ही नाही, काय नाही, करते, नाही, हा? नाही, हा? नाही, मोठी नाही, वहिनी आहे ना मी नाही, तुमची नाही, आणि असं म्हणते म्हणा. नाही, नाही. पाया पडा आधी. मुक्ता, हे जे समोर दिसतंय नव, हे बघायला माझं डोळं लई हसुसलं होतं बघ. आणि खरंच यो चमत्कार फक्त तुझ्यामुळं झालाय. आजी, मी हे एकट्यानं नाही केलंय. तुमची साथ होती म्हणून इथपर्यंत पोचता आलं. आज म्हणून ही सगळी जण एवढी आनंदी दिसतात. वय वय, नजर नाही लागू ग बाय माझी. माझ्या नवऱ्याला तुमच्यातून खड्यासारखा बाजूला काढून आनंदाने नाचतंय. करा करा करा, मजा करा. मी हे सगळं बघते आणि नुसतं बघत नाहीये, तर हे साचून ठेवलंय. लक्षात ठेवा. हॅलो, काय झालं? तू विचार सुद्धा करू शकत नाहीस ना, असं सगळं घडलंय. काय? नगरकरांच्या घरात मोठं सेलिब्रेशन चाललंय. वैजंती वहिनी आणि सारंग तर मुक्ताच्याच बाजूनी होते, पण आता दादा सुद्धा मुक्ताच्या बाजूनी झालाय. काय? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. दादा दादा असं करणं शक्यच नाहीये. ते ना ते नाटक करत असतील. हा, खरंच ग, हे नाटक असतं ना तर खूप बरं झालं असतं, पण तसं नाहीये ना. दादा आणि मुक्ता एकत्र आलेत. दोघांमध्ये अगदी चांगलीच गट्टी झालीये. काय? पण 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 हे 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 कसं झालं? मुक्ता एक मोठी खेळी खेळलीये. तुटलेलं घर जोडायला म्हणून रेणुकाच्या लग्नाचा गळ फेकला आणि त्या गळाला दादाच नेमका अडकला. तुझी नगरकर घराची सून होण्याची जितकी काही थोडी आशा उरली होती ना, ती आता संपली म्हणून समज. हॅलो हॅलो, गप्प का बसलीस? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ज्या मुक्ताने तुझं प्रेम हिसकावून घेतलं, ज्या दादाने तुला वाऱ्यावर सोडलं. अरे 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 अरे, किती ग, किती फरफट झाली ग तुझी आणि तुझ्या आई वडिलांची. सारंग माझा आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार. त्या घरची सून मी होणार. अच्छा, पण यासाठी काय केलंस तू? अगं सारंग तुझ्यापासून लांब गेलाय. मला नाही वाटत आता तो तुझ्याकडे परत येईल. तुला माहितीये का वहिनीने काय केलं? मुक्ताकडे परत घराच्या चाव्या दिल्या, जबाबदारी पण दिली. आणि दादा दादा तर विचारूच नको बाई. दादा तर तिच्या बाजूनी झालाय कम्प्लिटली. आता दादानी फक्त तिला घरात संबळ वाजवायची परमिशन द्यायचं बाकी ठेवलंय. बाकी सगळं ऑल ओके. नगरकर घराचा नाश करून टाकीन मी. आणि आता मी एकटी नाहीये. माझ्यासारखेच सुडाच्या भावनेत जळणारे दत्ता मामा माझ्या सोबत आहेत. मी त्यांना हवा तेवढा पैसा देईन. आता मी आणि दत्ता मामा काय काय करतो ते बघाच. आर्याने यांना बरोबर घेतलं, पण हे मला तर काहीच बोलले नाही. ठीक आहे, असंही अपमानाचा बदला घेतल्याशिवाय माझ्यासारखं यांनाही चैन पडणार नाही. मुक्ता, अगं मगाशी गप्पांच्या मध्ये एक फोन आला होता. कोणाचा फोन? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. काय झालं? मुक्ता, तू ज्या स्पर्धेत भाग घेणार आहेस ना, तिथून फोन आला होता.
हो का? मग काय म्हणले? ते म्हणाले की त्या स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे आणि जे या प्राथमिक फेरीमध्ये सिलेक्ट होतील तेच फायनलला जाऊ शकतील. मग त्यात काय टेन्शन घ्यायचंय? मी चांगलं वाजवीन. नाही हे बघ मुक्ता, मला तुझ्या वाजवण्याचं टेन्शन नाहीच आहे. टेन्शन मला या प्राथमिक फेरीच्या तारखेच आहे. कधी आहे? उद्या. उद्या? अहो कसं शक्य आहे? उद्या तर वेद भाऊंच्या घरचे येणार आहेत ना लग्नाच्या बोलणीसाठी. केवढी कामं आहेत, केवढी धावपळ. अहो आणि दादांनी रेणुका त्यांच्या लग्नाची सगळी जबाबदारी मायावर टाकली. हे सगळं सोडून कसं जाणार? हे बघ मुक्ता, आपल्याला मार्ग काढावाच लागेल आणि मी त्यांना सांगितलंय की तू उद्या येतेस. तुम्ही असं कशाला सांगायचं? मला एकदा विचारायचं तरी. आता मी जरी स्पर्धेत भाग घेतला, इकडच्या टेन्शनमुळे मला वाजवता तरी येईन का? माऊ हात असं लटलट कापतील. ए मुक्ता, रिलॅक्स रिलॅक्स. अगं आपण या दिवसाची कधीपासून वाट बघत होतो. हो पण आपण कसं करायचं? तुम्ही मला सांगात. तुम्ही माझ्या जागी असते तर तुम्ही काय केलं असतं? ह्या दादांपासून एवढं सगळं लपून ठेवलंय. घरात एवढा मोठा कार्यक्रम, घराबाहेर कसं जाणार? आणि समजा त्यांनी उद्या विचारलं की मी कुठं आहे, तर आपण काय सांगायचं? काय सांगायचं ते ठरवू आपण. नुकताच ज्या दिवशी तू संबळ हातात घेतलास ना, त्या दिवशी खरा तुझा जन्म झाला. तू आणि संबळ हे समीकरण असायला हवं. देशात मुक्ता हे नाव जिथे जिथे येईल ना, तिथे संबळाचं नाव आलंच पाहिजे. हे स्वप्न बघितले मुक्ता आम्ही. तूही पाहिलेस ना. मग असं त्या स्वप्नांना पोरकं नको करू, वाऱ्यावर नको सोडून देऊ. अगं मुक्ता, उद्या तू वाजवलं नाहीस ना तर ह्या स्पर्धेतनं कायमची बाहेर जाशील. त्यामुळे उद्याची कुठलीही भीती मनात न ठेवता उत्तम संबळ वाजव. बाकी दुसरं मला काहीही माहिती नाही. जशा जशा फेऱ्या वाढत जातील तसं तसं तुझ्या वाजवण्याला धार येते असंच पाहिजे. पण मोठी आई, अहो एवढ्या दिवसात काहीच सराव नाही, मग कसं होणार? पण सराव करावा म्हणलं तरी फक्त एकच दिवस बाकी आहे. बरं सराव करायचं तरी कुठं? तर पप्या भाऊंच्या घरी पण जाता येणार नाही. आपल्यामुळे त्यांचा जीव नाही धोक्यात घालू शकत आपण. कुणाचीच मदत नाही घ्यायची मुक्ता. आता स्वतःची मदत स्वतःच करायची. सरावासाठी आपण जागा शोधून काढू. हवं असेल तर मी येते तुझ्या बरोबर. रात्री सगळे झोपले ना की आपण घराच्या बाहेर पडू. पण मुक्ता, पुन्हा एकदा सांगते तुला, ही स्पर्धा फक्त तुझ्या एकटीची नाहीये. माझ्यासारख्या अनेक बायकांचं प्रतिनिधित्व करतेस तू. अनेक बायकांच्या इच्छा पूर्ण करतेस. अनेकींना बंधन झुगारून बाहेर पडायला प्रेरित करतेस. मुक्ता, फक्त आजची रात्र आहे तुझ्या हातात. असा सराव कर ना की संबळाला सुद्धा अश्रू अनावर झाले पाहिजेत. तुझी मेहनत बघून देवी सरस्वतीला सुद्धा मोह पडला पाहिजे. जिंकणं हरणं हे सगळं नंतर. तू भाग गेलास नाही म्हणतेस ना, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मुक्ता, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. उद्या तू उत्तम वाजवलंस एवढंच मला ऐकायला आलं पाहिजे. शुभेच्छा. मोठी आई ऐका ना. हो तर काय करायचं? पुढं सराव करायचा. मोठी आई म्हणतात खरं, रात्री संबळ घेऊन घराबाहेर पडणं म्हणजे धोक्याचं आहे.
मुक्ता, तू एक काम कर, तू संबळ घेऊन तयार राहा आणि सगळे झोपले की मी तुला इशारा करतो. मग तू बाहेर ये. आता आपण एकत्र आलोय, एक टीम झालोय, त्यामुळं एकमेकांच्या इच्छेचा मान ठेवायला पाहिजे ना. वैजंती, माझं बोलून जेवढा आनंद मला संबळ वाजवण्यात मिळतो, त्यापेक्षा जास्त आनंद मला या घरातल्या माणसांना एकत्र पाहायला मिळेल. मी चाललीये, आशीर्वाद घेते. तुम्ही फक्त माझी आजी नाही, तुम्ही माझे गुरु आहात. लय काय शिकले मी तुमच्याकडून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिमतीनं उभं राहायला शिकवलं. स्वतःची कला फक्त जपायची नसती, तर जगायची असती हे शिकले. दादांनी स्पर्धेत भाग घ्यायला विरोध केला असला, मी आज स्पर्धेत भाग घेते फक्त तुमच्या हिमतीमुळे. आज मी स्पर्धेत मुक्ता शिंदे म्हणून उतरते. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. दामू, आलो मालक. काय मालक? जरा डोकं ठणकतंय माझं. बहुतेक ऍसिडिटी झाली आहे. आतमध्ये घरामध्ये सोडा आहे. जरा सोडा लिंबू लिंबू घालून जरा बनवून आणून दे. बरं, आता आणतो बघा. मग आताच सांगितलं ना. हो हो. आहे मुक्ताला उठवून सांगावं का बरं नाहीये म्हणून? नाही पण तिला कसं उठवणार? ती काय करणार आहे? डॉक्टर थोडीच आहे. तिला सांगितलं तर ती काहीतरी करेल, पण झोपली असेल म्हणून काय मी उठवू शकतो तिला?
देवा, याला तर कुलूप आहे. देवी आई, आता काय करायचं?